श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। दत्तगुरु, माझ्या मनातील प्रत्येक शब्द या घंटेच्या नादातून तुमच्यापर्यंत पोहोचू दे। भक्ताची हाक शब्दांनी नाही तर भावनेने देवापर्यंत पोहोचते, एवढं मी समजते। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। दत्तगुरु, तुम्हाला माझं ऐकावंच लागेल। आजपर्यंत मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही, कधी माझ्या दुःखाची तक्रार केली नाही। जे मिळालं ते तुमचा प्रसाद म्हणून स्वीकारलं। आज मी स्वतःसाठी नाही, माझ्या गुरूंपर्यंत पोहोचण्यासाठी मागते। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल। मला गुरुस्थानाची यात्रा घडवावीच लागेल आणि प्रत्येक पवित्र गुरुचरणांचं दर्शन घडवावंच लागेल आणि शेवटी माझ्या स्वामींच्या अक्कलकोटला मला पोहोचवावंच लागेल। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। ही मागणी स्वार्थाची नाही, गुरुचरणांपर्यंत पोहोचण्याची। जो हट्ट भक्तीचा असतो तो देवालाही मान्य करावाच लागतो। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। जोपर्यंत तुम्ही मला संकेत देत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही। तुम्ही मला अक्कलकोटला बोलवणार, माझ्या स्वामींपर्यंत पोहोचवणार। हा माझा विश्वास आहे, ही माझी श्रद्धा आहे आणि हीच माझी प्रार्थना आहे। केवळ प्रकाश नाहीये, ही गुरु कृपेची चैतन्य लहर आहे। गुरु जरी एका ठिकाणी बसलेले असले ना तरी त्यांची कृपा संपूर्ण विश्वात वाहत असते। खरंच, जसा वारा आपल्याला दिसत नाही पण त्याचा स्पर्श जाणवत असतो, त्याचप्रमाणे गुरुकृपा सुद्धा दिसत नाही पण ती प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचत असते। गुरूंचं चैतन्य सीमांमध्ये अडकत नाही, ते प्रत्येक श्रद्धाळू हृदयापर्यंत पोहोचतं। स्वामी, हाच कळलं, तुमच्या सानिध्यात असणं म्हणजे विश्वाच्या चैतन्याशी जोडलं जाणं। हे काय प्रकट होतंय? श्वासही घ्यावासा वाटत नाही। हा क्षण जणू काळालाही थांबवून ठेवणार आहे।
जिथे साक्षात गुरु प्रकट होतात तिथे सृष्टीची रहस्य देखील उलगडू लागतात. स्वामी, आम्हाला तुमची लीला समजण्याची बुद्धी द्या, तुमची कृपा ओळखण्याची पात्रता द्या. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जोपर्यंत माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही माझा विश्वास मोडू देणार नाही. तुम्ही गुरुंचे गुरु, तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावीच लागेल. गुरुस्थानांची यात्रा घडवून श्री क्षेत्र अक्कलकोटला मला पोहोचवावंच लागेल. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.